तुझ्याशी बोलण्याआधी माझं भारदे मॅडमशी बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की तुला वैजयंतीचं लोकेशन इगतपुरीला हे कळलंय. तू हे त्यांना सांगितलंस असं त्या म्हणाल्या, सांगितलंस ना? मॅडम, वैजयंती चौगुलेचं लोकेशन कळलंय आम्हाला. तिला उचलायला चाललोय. कुठे? इगतपुरी. का आता भारदे मॅडमनी मला आधी सांगितलं म्हटल्यावर त्या पण गद्दार? गद्दार? पालघर. मुळात पालघर म्हणजे काही टिंबकटू नाहीये की जगातली फारशी माणसं तिथे जाऊच शकत नाहीत किंवा जात नाही. मी गेले तसंच मगरही गेलाय, असं होऊच शकतं. योगायोगांवर माझा विश्वास नाही ना. लिसनिंगचा प्रॉब्लेम आहेच ना आपला. मी म्हटलं काय योगायोग आहे म्हणून? नाही ना, योगायोग नव्हताच. मगर मलाच भेटायला पालघरला आला होता. मी पालघरला माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एक रियुनियन करणार होतो. आधी माझा मूड नव्हता, नंतर मी विचार बदलला आणि त्या पार्टीत जॉईन झाले. तिथे असताना मला मगरचा फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आहात, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. तुम्ही जिथे असाल तिथे मी येतो, तुम्ही 5-10 मिनिटं बोला, मी जातो. वाटल्यास तू त्याच्या कॉल लॉग मध्ये चेक कर. म्हटलं बाबा मी तर पालघरला. म्हणाला ठीक आहे मॅडम मी येतो तिथे. म्हटलं ये. त्यानंतर मी पार्टीत होते, मैत्रिणींबरोबर होते, आम्ही ड्रिंक्स घेत होतो. नंतर तो नाही आला असं मला वाटलं. फोन केलास ना त्याला? नाही केला. का? कारण मला माझं व्यक्तिगत आयुष्य. एवढे केसेस पेंडिंग असताना व्यक्तिगत आयुष्य आहे मॅडम? मला ब्रेकची गरज असते. माझं तुझ्यासारखं नाहीये विजय. खूप काम करत होते मी त्यावेळी, मला ब्रेकची गरज होती म्हणून मी गेले माझ्या मैत्रिणीकडे. मला वाटलं आणि मगर येईल. मुळात आपण सगळे मगरला व्यवस्थित ओळखतो. तो छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो. म्हणून मला वाटलं तो नाही आला. त्याने पालघरला येणं टाळलं असेल, त्याला ती गोष्ट तितकी महत्वाची वाटली नसेल. आणि मी पहाटेपर्यंत जागी होते. सकाळी मी उठले, त्यानंतर माझ्या डोक्यातनं तो विचार निघून गेला. नंतर मला आठवलं, त्यानंतर मी त्याला कॉल करणार होते आणि मी करणारच होते तेव्हा तुम्हीच मला सांगितलं मगर गेली. एक्झॅक्टली, आम्हीच तुला सांगितलं. पण हे रात्री जे काय घडलं मगर आणि तुझ्यातलं, हे तू आम्हाला का नाही सांगितलं? एवढाच तर माझा प्रश्न आहे. उत्तर उत्तर. मला गिल्टी वाटलं. चल, मला गिल्टी वाटलं विजय. चल चल. तुला जर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर काही पॉइंटच नाही. नाही पॉइंट नाही, बोलावं लागणार. हे काय, याला घाबरू मी? तुला आठवतंय ना, तू म्हणाला होतास की एक शेवटचा फोन मॅडम मगरचा मी रिसीव्ह नाही करू शकलो. मला शी चुटपुट लागून राहिली आहे. तसंच माझं झालं विजय. काय काय बोलायचं होतं मगरला माझ्याशी. मला गिल्टी वाटतंय की मी का नाही त्याला भेटले. त्याला पत्ता नाही सापडला का? की तो आलाच नाही पालघरला, किंवा तो तिथे आला आणि त्या लोकांनी त्याला आधीच उचलून नेलं. मगर माझा माणूस होता यार विजय. मला गिल्टी वाटली. घे पाणी, घे पाणी. तरी माझा एक प्रश्न बाकीच आहे. म्हणजे हे जे काही गिल्ट बिल तुला वाटलं, हे तेव्हाच मला का नाही सांगितलंस तू? उत्तर अपेक्षित. मुळात तुम्ही या सगळ्याचा तपास कसा सुरू केलात? कशावरून? मगर मी त्याच्या बायकोला मेसेज केला, तो व्हॉइस नोट पाठवली. काय होतं त्या व्हॉइस नोट मध्ये? हेच होतं की त्याला काहीतरी सांगायचं होतं, महत्वाचं होतं. आणि काय होतं त्यात? त्याने तुझं नाव घेतलं होतं. क्लिअर. एक्झॅक्टली. मगरला काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटलं, ते त्याने व्हॉइस नोट मधून त्याच्या बायकोला पाठवलं आणि मी पालघरला होते. या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध? पालघर कुठून आलं याच्यात?
मगरला मला भेटायचं होतं. मी विरारला असते तर तो तिथे आला असता, मी ठाण्यात असते तर तो तिथे आला असता, मी अंधेरीला असते तर तुम्हाला ते लोकेशन सापडलं असतं, तेव्हा तुला ऑड वाटलं नसतं. मुळात मगरला त्या माणसांना जिथून उचलायचं होतं तिथून त्यांनी उचललं आणि त्याचं जे करायचं होतं ते केलं. ते त्यांनी कुठूनही केलं असतं. पालघरचं काय आहे? सगळ्यांनी ना ऍक्सेप्ट करा, मगर ही माझ्या जवळची वेळ. आमच्यात जे काही होतं ना ते मी एक्सप्लेन नाही करू शकत आणि मी एक्सप्रेस करत नाही ना, म्हणून तुम्हाला वाटतं हिला काहीच नाही दुःख झालं मगर गेल्याचं, पण मला दुःख झालंय. मगरला जर एखादी महत्वाची गोष्ट कळली तर तो सगळ्यात आधी कोणाला सांगणार? मला सांगणार ना. मी नॉट रिचेबल होते म्हणून त्याने ते त्याच्या बायकोला कन्वे केलं. मगर माझ्यासाठी खूप खास होता. पटतंय ना? पुढे माझ्या मैत्रिणींचे फोन नंबर्स देते. 6 जणी आहेत त्या. कॉल करून चेक करून घे. विचार, ACP अनुजा हवालदार तिथेच होत्या ना पालघरला? योगायोग. आता काय राहिलं? हा गजेंद्र हवालदार. हसतेस काय? मग काय हास्यास्पदच आहे. त्यांचं वय, त्यांचा हुद्दा, आमचं एकमेकांशी असलेलं नातं लक्षात घेता मी जगाला कितीही काहीही ओरडून सांगितलं ना तरी कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. पण म्हणून मी सगळं तुझ्याशी शेअर केलं होतं, कारण मी तुला आपलं मानलं होतं, मैत्रीच्या पलीकडे. पण जिथे रक्ताच्या नात्यांनी मला आपलंसं मानलं नाही तिथे बाहेरच्यांचं काय? शेवटी बाहेरचा निघालास. आता निघू? अरेस्ट वॉरंट आलं की मला येऊन भेट. वाट बघते. बाय. इट वॉज क्लोज. आत्ता मला कळलं तो सगळे प्लॅन्स माझ्यापासून लपवून का ठेवत होता. काय झालं? काय नाही. आता तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शहाणपणा शिकवायला जातोय, तसं काही मी करत नाही, कारण मुळात त्याचा आता काही उपयोग नाही. बसा बसा बसा. आता आपण हे जे सगळे धंदे करतो या क्षेत्रामध्ये आपल्या शत्रूवर कायम आपली बारीक नजर असणं आणि तो डोईजड होतोय असं वाटलं तर त्याला लवकरात लवकर एलिमिनेट करणं हे किती महत्वाचं असतं हे कळलं का आता तरी? सर, त्यासाठी प्रत्येक वेळी माणसांना मारून टाकण्याची गरज नसते. वेल, आता फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, मेलेली माणसं विचार करत नाही, जिवंत माणसं करतात. म्हणजे निदान त्यांच्याकडनं तशी अपेक्षा असते. आता विजय भोसले हा जिवंतही आहे, तो माणूसही आहे आणि तो विचारही करतो खूप. मग आता विजय भोसले या बाबतीत विचार करायला लागला तर हे किती महागात पडू शकतं कळतंय का? कसं काय? कसं काय? इगतपुरीबद्दल तुम्हाला जॉईंट CP कडनं कळलं असं तुम्ही त्याला सांगितलं, बरोबर? हो. आणि त्याने जर तुमचे कॉल रेकॉर्ड्स बघायला घेतले तर? बघू दे. मला खरंच भारदे मॅडमचा फोन आला होता. अर्थात त्यात इगतपुरीचा उल्लेख नव्हता. इगतपुरीबद्दल मला तुमच्याकडूनच कळलं. लकी कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स. आता कोइन्सिडन्सेस, योगायोग या गोष्टींवर भोसलेचा नाही ना विश्वास. म्हणूनच तर त्याला त्यांचा फायदा नाही करून घेता येत जो मी करून घेतला. शेअर प्रेझेन्स ऑफ माइंड वापरली. वडाची साल बरोबर पिंपळाला जोडली आणि त्याच सालीवरून विजय भोसले घसरून पुन्हा एकदा खाली पडला. मी जिंकली. जिंकली. तिला असं वाटलं की ती जिंकली म्हणजे? अरे अनुजाने काय अभिनय केला, एकदम इंटेन्स, हृदय द्रावक बिवक काय म्हणतात ते तसला अभिनय माहितीये. पण मी पण तिच्यापेक्षा सरस अभिनय केला.
तिच्यावर विश्वास असल्याचा. पण प्रत्यक्षात मात्र एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. विचारा. नाही तसं काय मला पर्सनल मध्ये अजिबात घुसायचं नाही मॅडम. म्हणजे असं विचारा. काय मी एवढं बोलतोय मॅडम कारण ह्या केबिन मध्ये आल्यावर ना प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची सवय झाली. मी एसीपी अनुजा हवालदार आणि तुमच्यात काही बोलणं झालं होतं? कशा संदर्भात? आम्ही जे इगतपुरीचं मिशन केलं त्या संदर्भात. हो. काय बोलणं झालं ते सांगू शकाल? आठवून सांगा मॅडम, काही घाई नाही, आठवून सांगा. मी आठवून सांगू? भोसले, मला आठवायची काही गरज नाही. नाही तसं नव्हतं म्हणायचं. कारण माझ्याकडे येणारा प्रत्येक ऑफिशियल कॉल हा रेकॉर्ड होत असतो. माझी जुनी सवय, प्रिकॉशन. वा, नाही तसा काहीतरी एक्सपिरियन्स आला असेल ना, मिसकम्युनिकेशन काहीतरी झालं असेल ना. नाही, मी रिटायर झाल्यावर आत्मचरित्र लिहिणार आहे. ते विकत घ्या आणि वाचा, मग कळेल. सॉरी मॅडम. एकदा मॅडम मला प्लीज एकदा तेवढं रेकॉर्डिंग ऐकवा ना. आय होप यू विल गो विथ दिस समवेअर भोसले. 100% मॅडम, विश्वास ठेवा मॅडम. प्लीज मला तेवढं रेकॉर्डिंग ऐकायचं. एसीपी अनुजा हवालदार. जय हिंद मॅडम. एनी लीड्स? कशाबद्दल मॅडम? मी इन्स्पेक्टर भोसलेंबरोबर गेला नाहीत का? कुठे? त्यांना वैजंती चौगुलेचं लोकेशन कळलंय. ही डिडंट रिपोर्ट यू? नो. का? कारण त्यांचा कम्युनिकेशनचा मेजर इश्यू आहे मॅडम. ते कधीही कसलीही हायरार्की पाळत नाही, कसलीही अकाउंटेबिलिटी ठेवत नाही, सतत प्रोटोकॉल्स पायदळी तुडवत असतात. आय मीन ही इज अ डिलिजंट कॉप. पण कधी कधी प्रॉब्लेम होतो मॅडम. ठीक आहे, ठीक आहे. आय विल सी. बाय. जय हिंद मॅडम. म्हणजे एसीपी अनुजा हवालदारांना तुम्ही इगतपुरी बद्दल बोललाच नाहीत? स्टोरीमध्ये लूपहोल्स खूप आहेत तुमच्या. माहितीये मला. आणि तरी इतक्या निर्धास्त आहात तुम्ही. कारण माझ्या परफॉर्मन्सवर पूर्ण विश्वास आहे साटम सर. माझी एक मैत्रीण ऍक्ट्रेस, ती काही ना काही गोष्टी सांगत असते नेहमी. सांगू, तुमच्या जर गोष्टीत लूप होल्स असतील ना, तर नटाचं कन्व्हिक्शन सगळ्यात जास्त महत्वाचं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही किती लॉजिकली सांगता यापेक्षा तुम्ही ती काय इंटेन्सिटीने सांगता ना, त्यावर गोष्ट विकली जाते. मी तर डोळ्यात पाणी बिणी आणून बोलले हो. मगरचा विषय निघाल्यावर मी जे काही बोलले ना, त्यासाठी तर मला ऑस्कर मिळायला हवं. तुमची ही मैत्रीण डेली सोप्स करते का? बरोबर ओळख. पटण्यासारखंच आहे. अगदीच. मलाही आठवतात ना माझे काही परफॉर्मन्सेस. भोसले भोसले काही करा, पण आर्यनला शोधा. भोसले गेलो शोधायला. ऍक्च्युली आपण दोघे इक्वली नीच होतो. सो दिस पार्टनरशिप वर्क्स. लाईन मारताय माझ्या? अजिबात नाही. मारूही नका. तुमच्या गर्लफ्रेंड्स वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सापडतात. गर्लफ्रेंड्स नाही, एकच. नाही पण वाईट वाटतं. निरंजनाचं वाईट वाटतं. उगाच नाही तिथे नाक खुपसायचा आगाऊपणा, भोचकपणा सुचला केला तिने. काय भोगावं लागतंय. भोगू दे. ऍक्च्युली काय ना, जग 4 शहाण्यांवर नाही, ह्या उरलेल्या 96 मूर्खांवर चालतं. आपल्याकडे आहेत ना निरंजना, आर्यन, विक्रम, पंत, भोसले. लिस्ट मोठी आहे. पण भोसलेची सर कोणालाच नाही. तो डिफरंट लेवल आहे म्हणजे. मग चला, लेट्स हॅव अ ड्रिंक इन द ऑनर ऑफ विजय भोसले, एक महामूर्ख. विजय भोसले एक माकड. माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट माहिती आहे तुला? हो सर, माहितीये. काय?
एक माणूस टोपी विकायला जातो, तो झाडाखाली झोपतो, माकड त्याच्या सगळ्या टोप्या चोरतो, मग तो स्वतःची टोपी फेकतो, माकड पण टोप्या फेकतात आणि तो गोळा करतो. बरोबर. त्याच्या पुढे पण एक गोष्ट आहे माहिती. नाही एवढीच माहितीये मला. त्यानंतर असं होतं काही वर्षांनी त्या टोपीवाल्याचा नातू टोप्या विकायला जातो. परत एकदा सेम होतो. तो जातो, त्याला झोप लागते, माकड येतं, टोप्या सगळ्या वरती जातात, तो उठतो, तो बघतो की अरे सगळ्या माकडांकडे आपल्या टोप्या आहेत. मग त्याला आठवतं अरे आजोबांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली. तो टोपी काढतो, खाली फेक. पण एकही माकड त्याच्या डोक्यावरची टोपी खाली फेकत नाही. सांग का? का सर? कारण माकड म्हणतात त्या आईला आमच्या पण आजोबांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली होती ना की माणसाने टोप्या टाकल्या का आपण टोप्या नाही टाकायच्या. हुशार आहेत ते. मूर्ख कोणीच नसतं. झालेली चूक माकड सुद्धा परत करते. अनुजा हवालदारच्या वडिलांनी जेव्हा मला सांगितलं होतं की तुम्हा शेळ्यांच्या कळपामध्ये एक लांडगा आहे आणि तो लांडगा म्हणजे अनुजा हवालदार, तेव्हाच मला कळलं. पण विषय असा झाला ना की मला काहीच कळत नाही असा अभिनय करत राहिलो. अनुजाच्या त्या रंजक गोष्टींवर विश्वास बसतोय असं तिला दाखवत राहिलो. अनुजा स्वतःसाठी खड्डा खणत राहिली. आणि आता जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच खड्ड्यात मी तिला ढकलणार पुराव्यासकट. अहो पण तुम्ही डायरी मेंटेन करताय, हा प्रॉब्लेम आहे. कधी म्हंटल मी? तुम्ही नसताना ती मेंटेन होत नाही ना, त्यासाठी दुसरा माणूस बघा. हो मॅडम, बघतो. लक्षात ठेवा. हो मॅडम. नाही ना मॅडम, फाईल मागून 20 मिनिटं झाले. ही निळी फाईल द्या पटकन. हा देते मॅडम. मॅडम कंप्लेंटचं टेबल ते आहे? नाही, मला महत्वाचं बोलायचं आहे. नाही ना, यांची कंप्लेंट घे. नाव सांगा मॅडम तुमचं. मी नियती विक्रम हसबनीस. कसे आहात पेशंट? झोपला आत्ता? शेव डोळे मिटून पडलो होतो बघ. काय आय एम अ मॅन ऑफ ऍक्शन. हे असं किती वेळ टीव्ही बघत बसणार आणि वाचत बसणार, कंटाळा आलाय हो. बरोबर आहे तुमचं. पण आता एक मस्तपैकी राऊंड मारून या. हे घ्या. अरे काय एकट्यालाच जायचंय की काय मला? हो नाही, आज तुमच्या एक्सरसाइजसाठी आणि राऊंडसाठी कोणीतरी खास सोबत येणार आहे. ते पहा. जय हिंद. आय होप यू आर डुईंग फाईन. आता मस्त गप्पा मारत फिरा. ऑफकोर्स. खूप छान वेळ जाईल तुमचा. त्यासाठीच तर आले. चला सर, आपल्याला राऊंड मारायला जायचंय. हा सगळा ट्रॅप आहे मॅडम. एक फार विचार करून प्लॅनिंग करून केलेला ट्रॅप. तुमचे अंदाज, तुमचं गट फिलिंग आणि तुमचा सो कॉल्ड उद्वेग यात मला काहीही रस नाहीये भोसले. हे सगळं तुम्ही मीडिया समोर करता, इथे नको. नाही, तसं नाही मॅडम, अजिबात नाही. आय गो विथ डाटा, लॉजिक्स अँड प्रूफ्स. तुम्ही जे काही आरोप करता ना त्याचं जस्टिफिकेशन द्यायला शिका भोसले. आहे ना मॅडम. वैजयंती चौगुले आणि विक्रम हसबनीस या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झालेलाच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आत्महत्या तर केलेलीच नाही. पुरावा? पोस्टमॉर्टम रिपोर्ट. मग हे सगळं काय चाललंय? मॅडम, हे सगळं जाणून बुजून केलं जातंय वैजयंती चौगुलेला डिस्क्रेडिट करण्यासाठी. आता वैजयंती चौगुलेचा त्यांच्यासाठी काही वापरच नव्हता, म्हणून त्यांनी तिला मारून टाकलं. विषय समजून घ्या मॅडम. वैजयंती चौगुलेला बदनाम करण्यासाठी केलं गेलेलं षडयंत्र आहे खूप मोठं. ही माहिती घेऊन मी मीडियात जाऊ शकते? 100%. आणि माझं तर म्हणणं आहे, तुम्ही PM रिपोर्ट घेऊन मीडियामध्ये जाच. किमान वैजयंती चौगुलेच्या चारित्र्यावर जे काही शिंतोडे उडवले जातात ना मॅडम, ते तरी थांबवा, त्याला तरी चाप बसेल. राईट. बरं, हा विक्रम हसबनीस हा सुहास सटमचा खास माणूस होता ना? हो मॅडम. मग सुहास सटमची या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता? शक्यता कुठलीच नाकारू शकत नाही मॅडम आपण.
आता विषय एवढाच आहे की आपल्याला हे बघावं लागेल, सुहास साटम हा जाळ्यात अडकलेला हरिण आहे, जाळं पसरवणारा पारधी.